अंबरनाथ शहरातील सामान्य नागरिकांना पिण्याचे पाणी आणि वीज या मूलभूत सुविधांसाठी वणवण करावी लागत आहे। वारंवार पाठपुरावा करून सुद्धा संबंधित विभाग दखल घेत नाही। जर येत्या 8 दिवसात या समस्याचे समाधान झाले नाही तर शिवसेना आक्रमक भूमिका घेणार आहे। शहरात एक मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे शहराध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी दोन्ही विभागाला दिला आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक पत्र दिलेलं आहे आणि विद्युत खात्याचे कल्याणचे भोळे साहेब आणि इतर सर्व अधिकारी आम्हा सर्वांना येऊन भेटले। त्यांनी काही वेळ मागितलेला आहे आणि बऱ्याच दिवसांनी असं पत्र गेलंय अशी मागणी झालेली आहे की खरोखर त्यांचे डोळे उघडलेत की अंबरनाथकर खरोखर एवढे त्रस्त आहेत की त्यांना आम्ही आमच्या पत्रातून दाखवून दिल्यामुळं त्यांनी जी वेळ आमच्याकडून मागितली, एखाद्या अधिकाऱ्यांना काम करण्याकरता वेळ देणं, त्यानंतर न झाल्यास आंदोलन करणं हा एक पायंडा असतो आणि म्हणून आम्ही दोन्ही संस्थांना 8 दिवसाची वेळ दिलेली आहे। अन्यथा आम्ही शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये धरणे आंदोलन करणार होतो। रस्ता रोको कल्याण बदलापूर रोड जाम करून ते रस्ता रोको करणार होतो आणि त्याची पूर्ण तयारी शिवसेना शहर शाखेची झाली होती, परंतु अधिकाऱ्यांनी आमच्याकडे एक 8 दिवसाची वेळ मागितलेली आहे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय। वारंवार जे पोल रस्त्यात आहे ते हटवण्यासाठी अनेक तक्रारी आहेत विद्युत खात्याच्या बिलांच्या बाबतीत, सामान्य नागरिकांच्या कामाच्या बाबतीत, तर त्या पूर्तता करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही तूर्त 8 दिवस हा मोर्चा पुढे ढकलत आहोत। पुन्हा नक्की रस्त्यावर उतरू, तो आम्हाला दिलेला अधिकार आहे घटनेने। आम्ही आंदोलन करू, आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटू आणि त्यांनाही सांगू की जो कोणी हे सगळ्या सुविधा देत नसेल त्याला त्वरित बदला। या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी शहरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना निवडून दिला आहे, पण हे जर यात कोठे कमी पडत असतील तर आम्ही शिवसैनिक सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार अशी शिकवण आम्हाला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे आणि तोच आमचा हक्क आहे असेही वाळेकर यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले। अंबरनाथचे सगळे डॉक्टर एमसीबी मध्ये गेले होते, तोही मुद्दा आम्ही मांडलेला आहे। अशी लाजिरवाणी गोष्ट आहे असे राज्यकर्त्यांसाठी की सगळ्या डॉक्टरांनी एमसीबी जाऊन पत्र द्यावं की आमचा ICU बंद असतो, आमचे ऑपरेशन थिएटर बंद होतात वारंवार, आमचा बॅकअप कमी पडतो, आमच्या पेशंटला लाईट वारंवार गेल्यामुळे त्रास होतो, हे डॉक्टरांना जाऊन सांगावं लागतंय। याच्यापेक्षा शरमेची गोष्ट कुठलीही नाही। कधीही आतापर्यंत मी 40 वर्ष राजकारणात आहे, समाजकारणात आहे, मला असं कधी वाटलं नाही की डॉक्टर जाऊन तिथे बोलले असतील। ही परिस्थिती अंबरनाथची आहे। 3D न्यूज उस्मान शाह, अंबरनाथ। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे, तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।